तालखेड फाटा, माजलगाव 60 लाखांचा दरोडा उघड. ज्वेलर्स दुकानातील कारागिरासह 4 आरोपी अटकेत. 18 तोळे सोने व 1 किलो चांदी जप्त. तालखेड फाटा माजलगाव येथे झालेल्या सुमारे 60 लाख रुपयांच्या दरोड्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात ज्वेलर्स दुकानातील कारागिरासह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 18 तोळे सोन्याचे दागिने व 1 किलो चांदी असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी माजलगाव येथील सोनार व्यावसायिक अमोल पंढरीनाथ गायके वय 31 राहणार भाट वडगाव तालुका माजलगाव हे खेरडा येथील आठवडी बाजारासाठी दागिने घेऊन जात असताना तालखेड फाट्याजवळ स्प्लेंडर मोटारसायकलवरील 3 इसमांनी त्यांना अडवून 70चा धाक दाखवत दागिन्यांची पिशवी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रेकॉर्ड नंबर 30/2026 भान्या स कलम 309/4/126/2-3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेऊन तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या 25 तारीखला सकाळी 9 वाजताच्या जवळ एक सोनार माजलगाव ग्रामीणची हद्दीमध्ये ज्वेलरी घेऊन तो गावामध्ये चालला होता. तिथे त्यांच्यावर दरोडा पडला होता. त्या दरोडामध्ये 2 बाईकचा वापर झाला होता. त्यांना धारदार शस्त्र दाखवले होते आणि त्यांच्याकडून 60 लाखाचा मुद्देमाल दरोडाखोर लोकांनी घेतले होते. हा खूप ट्रिकी क्राईम होता, जिथे आमच्या पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता. त्याच्यानंतर लोकल क्राईम ब्रांच बीडनी 3 टीम तयार केली. सगळे तांत्रिक टेक्निकल एव्हिडन्सेस त्याच्यामध्ये बघितले, लोकल सोर्सेस त्याच्यामध्ये बघितले आणि टीमनी वेगवेगळी ठिकाणी कोण आला कोण बाहेर गेला माजलगावमध्ये सगळं तपास बारकाईने बघून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे फक्त 4 दिवसमध्ये. त्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि 18 तोला गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये रिकवर झालेला आहे. 4 आरोपीला अटक केलेला आहे. 1 आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहे. हा गुन्ह्यामध्ये LCBनी खूप चांगल्या प्रकारे जेवढे पोलिसांकडे फॅसिलिटीज राहतील सगळे वापरून टेक्निकल लोकल इंटेलिजन्स टीमवर्क सगळे वापरून फास्टेस्ट त्याला रिकवर केलेला आहे आणि उरलेला आरोपी त्याच्या बाबतीत आमची टीम बाहेर आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे आरोपीच्या पास्ट क्रिमिनल हिस्ट्रीचा अभ्यास करून त्यामध्ये मकोका लागू शकते की नाही त्याच्यावर आमचं काम चालू आहे. हे जे लूट करणारे आहे त्यामध्ये आतापर्यंत जो सगळ्यांचा यांचा फीडबॅक आहे त्यांचा पास्ट बॅकग्राऊंड आहे. एक होता तो बेसिकली कारागीर होता, सोनारकडे कारागीर होता. 2 लोकांना माजलगाव शहरमधून तडीपार झाले होते. SP ऑफिस बीडच्या आदेशावरून ते तडीपार झाले होते. एक जो आरोपी आहे त्याचा भाऊ पुणेमध्ये जेलमध्ये आहे, तो त्याचे बेलसाठी त्याला पैसे पाहिजे होते. तो बघितले तर 4 लोक जो आम्ही आतापर्यंत अटक केलेले आहेत त्यांना वेगवेगळे कानूनमध्ये जो सोनारचा जो कारीगर होता त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे बेसिकली त्याचे लॉस झाले होते. तो सगळे लोकांना पैशाची गरज होती आणि त्यांना हा माध्यम त्यांना इझी वाटला, त्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे. याच्यामध्ये सगळे आरोपीच्या आम्ही पास्ट क्रिमिनल बॅकग्राऊंड अनालिसिस करणार. जसं मी सांगितले 2 आरोपी त्याच्यामध्ये तडीपारचे होते, तो डेफिनेटली त्यांच्यावर पास्ट क्रिमिनल हिस्ट्री असेल आणि बाकी 1 आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहे. तो सगळे लोकांचा तपास करून मकोका लावू शकते की नाही कायद्याप्रमाणे त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे.